हिवाळी अधिवेशनाचा आजचा 5वा दिवस. राज्यातील अतिवृष्टीवर सभागृहात आज पुन्हा चर्चा होण्याची शक्यता. मुंबई विधानभवन दाड्याचा अहवाल आज पटलावर ठेवला जाणार. खात्रीलायक सूत्रांची लोकशाहीला माहिती. विधानसभा विशेष अधिकार समितीचा अहवाल आज मांडला जाणार. मराठवाड्यातील 70,000 कुटुंबांना हक्काचं घर. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा. नागपुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात बैठकीत पालिका निवडणुका महायुती म्हणून लढण्याबाबत सकारात्मक चर्चा. महापालिका निवडणुका जानेवारीत होण्याची शक्यता, तर जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबण्याची शक्यता. रवींद्र चव्हाणांची माहिती. मुंबई ठाण्यासह महत्त्वाच्या पालिकांमध्ये युतीमधून लढण्यासाठी ठाम, तर सर्व ठिकाणी महायुतीत निवडणुका लढण्याचा प्रयत्न करणार. रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य. निवडणुकांमध्ये महायुती म्हणून सकारात्मकपणे पुढे जाण्यासाठी समिती स्थापना. स्थानिक पातळीवर समित्या निर्णय घेणार. रवींद्र चव्हाणांची माहिती. मराठा आरक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर याचिकाकर्त्यांचा त्यांचा आक्षेप. सुनावणी 17 जानेवारीपर्यंत तहकूब. तर सरकारने आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडल्याचा याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद. शरद पवार यांचा आज 85वा वाढदिवस. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पक्षातील नेते आणि कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देतील. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची आज 76वी जयंती. गोपीनाथ गडावर आज पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे तसंच समर्थक अभिवादनासाठी उपस्थित राहतील. मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी शीतल तेजवानीच्या पोलीस कोठडीत वाढ. शीतल तेजवानीला 15 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी. मेळघाटातील माखला रस्त्याला गेल्या 6 महिन्यांपासून भगदाड. अद्याप रस्त्याची दुरुस्ती नाही. रस्ता नसल्याने गेल्या 6 महिन्यांपासून 8 गावचा संपर्क तुटलाय. मुंबई पालिका 17 पुरातन पाणपोयांची दुरुस्ती करणार. यासाठी मुंबई महापालिकेने निविदा मागवल्या, तर या कामासाठी 16 कोटी खर्च होण्याचा अंदाज. राज्यातील 17 शहरात कडाक्याची थंडी. मुंबईचं किमान तापमान 15 अंश सेल्सिअस, तर माथेरानचं किमान तापमान 17 अंश नोंदवण्यात आलंय. हैदराबादच्या राजमुंद्री येथून 1,500 झाडे नाशिकला येणार. झाडे आज दुपारच्या सुमारास नाशिकमध्ये दाखल होणार. नाशिकमध्ये एसटीपी प्लांटसाठी 300 वृक्षांची कत्तलीच्या मोबदल्यात फाशीच्या डोंगरावर 7,000 झाडे लावल्याचा दावा, तर मात्र प्रत्यक्षात झाडं कमी. मुंबईतील ठरवून बंद पाडलेल्या किंवा पाडल्या जाणाऱ्या मराठी शाळांची परिषद. 14 डिसेंबरला दादरच्या राजश्री शाहू सभागृहात परिषदेचं आयोजन. ऑपरेशन सिंदूर या पुस्तकाचं आज प्रकाशन होणार. नवी मुंबईतील प्रकाशन सोहळ्याला मंत्री गणेश नाईक, निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन उपस्थित राहणार. पनवेल पोलिसांनी कर्णकर्कश सायलेन्सरवर चालवला रोड रोलर. 10 गाड्यांवरील 14 सायलेन्सरवर पोलिसांची कारवाई. इंदापुरात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि बाबूराव बोत्रे पाटलांचा सत्कार. कारखान्याकडून उसाला 3,350 रुपये दर दिल्याने शेतकऱ्यांकडून सत्कार. साताऱ्यातील अनोखी मैत्री चर्चेत. एका अवलियाचा मित्र चक्क उंदीर मामा. अवलिया आणि उंदीर मामाची भन्नाट साथ सोशल मीडियावर व्हायरल. कल्याणमधील यशवंतराव क्रीडा संकुलाची दुर्दशा. मैदानच महिनाभर व्यावसायिक मेळाव्यासाठी आंदोलन. महानगरपालिका उत्पन्न वाढीसाठी मैदान व्यावसायिक वापरासाठी देतात, शिवसेनेचे माजी नगरसेवक गणेश जाधवांचा आरोप. नवी मुंबईत गटई कामगारांचं आंदोलन. विविध मागण्यांसाठी पालिकेच्या समोर आंदोलन. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, गटई कामगारांचा इशारा आहे. किमान वेतनासाठी ग्रंथालय कर्मचारी एकवटले. किमान वेतन द्यावे यासह इतर मागण्यांसाठी राज्यभरातील ग्रंथालय कर्मचाऱ्यांनी काढला नागपूरमधील विधानभवनावर मोर्चा. नागपूरमध्ये प्रमुख 3 मागण्यांना घेऊन आपले सेवा केंद्र चालकाचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन. राज्यातील सेवा केंद्र चालकांचा मोठा सहभाग. आंदोलनामुळे संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष स्नेहल पटेल यांची तब्येत खालावली आहे. भिवंडीत कल्याण नाका रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू. रस्ता रुंदीकरणा मार्किंग करण्यास नागरिकांचा विरोध.
धुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी किरण कुवर यांची बीड येथे बदली. किरण कुवर यांनी भ्रष्टाचार केल्याचा रिपाईचा आरोप. किरण यांच्या बदलीनंतर त्यांच्या दालनात रिपाईने गोमूत्र आणि गंगाजल शिंपडलंय. अमरावती मॉडेल स्थानकाच्या स्थलांतरास स्थगिती द्या. विदर्भ राज्य आंदोलन समितीची मागणी. विदर्भ राज्य आंदोलन समितीचं धरणे आंदोलन. लोकनेते गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त बीडमधील शाळेत विद्यार्थ्यांना दप्तर आणि शालेय साहित्य वाटप करण्यात आलंय, तर त्याचबरोबर वृक्षारोपणही करण्यात आलं. लोकायुक्त कायद्याच्या अंमलबजावणीसाठी अण्णा हजारे पुन्हा आमरण उपोषण करणार. या संदर्भात अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिले. 2023ला विधान परिषदेत विधेयक मंजूर होऊनही अंमलबजावणी होत नसल्याने उपोषण करणार. नवी मुंबईत मनसेचं अनोखं आंदोलन. नवी मुंबई मनपाच्या पाळणाघराची इमारत पूर्ण होऊनही पाळणाघर सुरू न केल्यानं मनसेचं आंदोलन. पालिका मुख्यालयात पाळणा हलवत मनसेची घोषणाबाजी. छत्रपती संभाजीनगरमधील नोटा बंडल प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी. चौकशी करून संबंधितांवर कारवाई करा. शिवसेनेचं पोलीस आयुक्तांना निवेदन. राज्यातील मंदिरांचे मुद्रांक शुल्कासह सर्व प्रकारचे शुल्क कर पूर्णपणे माफ करा. महाराष्ट्र मंदिर महासंघाचं कोल्हापूरच्या निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. अकलूज प्रांत कार्यालयासमोर महाराष्ट्र विकास सेनेचं आंदोलन. सनदी अधिकारी तुकाराम मुंडेंवर राजकीय दबाव फुटी कारवाई करण्यात येत असल्याचं आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे. बीड जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं ज्येष्ठ नागरिक स्नेह संमेलन. बीडच्या अंबाजोगाईत महाराष्ट्रातील पहिले ज्येष्ठ नागरिक स्नेह संमेलन. नाशिकच्या तपोवनात हिंदू महासभेचं आंदोलन. झाडे लावा सरकारची जिरवा म्हणत आनंद दवेंचं आंदोलन. प्लास्टिक मुक्तीच्या दिशेनं पंढरपुरातील गोपाळपूर ग्रामपंचायतीचा उपक्रम. कापडी पिशवी वापरासाठी वेडिंग मशीन तयार, तर 5 रुपयांना मिळणार कापडी पिशवी, तर 20 प्लास्टिक पिशव्या दिल्यास कापडी पिशवी मोफत मिळणार. वसई विरार पालिकेच्या हद्दीत खड्ड्यांची दुरवस्था. अनेक समस्यांच्या विरोधात काँग्रेसच्या वतीनं पालिका मुख्यालयावर मोर्चा. 2014 नंतर सर्वात जास्त भ्रष्टाचार भाजपने केल्याचा भाजपवर आरोप. चंद्रपूरच्या चांदोली राष्ट्रीय उद्यानात तारा वाघीण दाखल. सोनारली येथील अनुकूलन कोंपणात स्थलांतर. जालना पोलीस दलात 3 मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन दाखल. गुन्ह्याचा तपास जलद गतीने होण्यासाठी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन. इंदापुरात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि ओंकार शुगरचे चेअरमन बाबूराव बोत्रेंचा जाहीर सत्कार. कारखान्याकडून ऐतिहासिक दर दिल्यानं शेतकरी आणि सभासद करणार सत्कार. ओंकार हत्ती पुन्हा दोडामार्गाच्या कळणेमध्ये दाखल. कळणे मायनिंग येथे दोडामार्ग बांधा. मुख्य रस्त्यावर फिरणाऱ्या ओंकार हत्तीला पाहण्यासाठी कळणेसह इतर गावातील ग्रामस्थांची मोठी गर्दी आहे. कोकण रेल्वे मार्गावर तिकीट विना प्रवास करणाऱ्यांवर कारवाई. रेल्वे प्रशासनाने जमा केला 17 कोटी 83 लाखांचा महसूल. जवळपास 3 लाख प्रवाशांवर दंडात्मक कारवाई. नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने शहरात नवीन एसटीपी प्लांट उभारणार. नवीन एसटीपी प्लांटसाठी 300 झाडांची कत्तल, तर पर्यावरण प्रेमींचा आरोप. मंत्री भरत गोगावले कथित व्हिडिओ प्रकरणाचे रायगडमध्ये पडसाद. रायगडमध्ये शिवसेना आक्रमक. तर चित्रलेखा पाटील यांच्या विरोधात निदर्शने. महाड माणगावमध्ये शिवसैनिकांकडून जोडे मारो आंदोलन. सोलापुरातील ब्रिटिशकालीन पूल 14 डिसेंबरला पाडणार. वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता. सांगली पोलिसांमुळे वाचले विद्यार्थिनीचे शैक्षणिक वर्ष. प्रवास करताना विद्यार्थिनीकडून रिक्षात राहिलेले प्रोजेक्ट्स शोधून देण्यात मदत केली आहे. सांगलीत अचानक वीज पुरवठा खंडित. महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक त्रस्त. सैनिकांच्या पुनर्वसनासाठी राबवण्यात कल्याणकारी योजनांच्या निधी संकलनात सोलापूर अव्वल. सोलापूर जिल्ह्याची राज्यात सर्वोच्च कामगिरी. चांदीच्या भावात उच्चांकी वाढ. एकाच दिवसात चांदी तब्बल 12,000 रुपये प्रति किलोने वाढली आहे. बीडमध्ये गंगामाऊली साखर कारखान्यात आरोग्य तपासणी शिबिर. शिबिरात ऊसतोड कामगारांची आरोग्य तपासणी. खुलताबाद दर्ग्यात वक्फ नोटिसीवरून तणाव. पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी अतिरिक्त पथकासह धाव घेत हस्तक्षेप केला आणि वाद शांत केलाय. कोकण रेल्वे मार्गावर विना तिकीट प्रवाशांवर कारवाई. 1070 प्रवाशांवर कारवाई. 2 कोटींचा दंड वसूल.
वर्ध्यात आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम, अत्याचार, हिंसा आणि भेदभावाविरुद्ध समाजाने एकत्र लढा द्या, न्यायाधीश भागवत गावंडे यांचं आवाहन. बीडमध्ये सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी आक्रमक. सोयाबीनला 7,000 तर कापसाला 12,000 रुपये भाव देण्याची मागणी मान्य न झाल्यास शेतकरी एकजुटीने सरकार विरोधात उतरणार रस्त्यावर. केवायसी नसल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप नुकसान भरपाईची रक्कम जमा नाही. केवायसीची अट रद्द करा, अन्यथा उग्र आंदोलन करू, शेतकऱ्यांचा इशारा. साला 3,500 रुपयांची पहिली उचल तात्काळ जाहीर करा, अन्यथा ट्रॅक्टर पेटू. ऊस दर संघर्ष समितीचे समन्वयक दीपक भोसले यांचा इशारा. कराडच्या यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक आणि पशुपक्षी प्रदर्शनाचं 26 ते 30 डिसेंबर दरम्यान आयोजन. AI टेक्नॉलॉजी आणि सेंद्रिय शेतीबाबत अत्याधुनिक माहिती आणि मार्गदर्शन करण्यात येणार. सिंधुदुर्गातील कळणे गावात ओंकार हत्तीचा पाळीव जनावरांवर हल्ला. हत्तीच्या हल्ल्यात बैलाचा बळी गेला. भिवंडीत पडीत इमारतीमधील भंगारास अचानक आग लागल्याची घटना. भंगारात कापडी चिंध्या मोठ्या प्रमाणावर असल्यानं आग संपूर्ण इमारतीमध्ये पसरली. अर्ध्या तासातच अग्निशमन दलाने आग आणली आटोक्यात. नवीन पनवेल स्टेशनजवळ हाय टेन्शन वायर तुटून पडल्याने झोपड्या आणि दुचाकींना आग. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. नांदेडमध्ये भरधाव ट्रकची दुचाकीला धडक. दुचाकीवरील एकाचा मृत्यू, 1 जण गंभीर जखमी. कराड शहराजवळील विमानतळ परिसरात बिबट्याचा वावर. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. भिवंडी तालुक्यातील पडद्यामध्ये कुत्रा चावल्याने 5 वर्षीय चिमुरड्याचा उपचारादरम्यान मृत्यू. जवळपास 20 दिवस उपचार सुरू होते. अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्याची दहशत कायम. बिबट्यांचे नागरिकांवर जीवघेणे हल्ले वाढले. आतापर्यंत 28 बिबटे जेरबंद. जेरबंद केलेल्या बिबट्यांना सांभाळायचं कसं, असा प्रश्न आता उपस्थित. सुप्रसिद्ध लेखक अनिल कालेलकर यांचे दीर्घ आजाराने निधन. आज सकाळी लीलावती रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास. गडचिरोलीत 2 जणांचा बळी घेणारा बिबट्या अखेर जेरबंद. बिबट्याला पिंजऱ्या बंद करून गोरेवाड प्राणी संग्रहालयात पाठवलंय. जुन्नरमध्ये मांजरवाडीत विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू. सतत पोहत राहिल्याने थकव्यामुळे विहिरीतच बिबट्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती. सांगलीत पतीच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या. नशेत पत्नीला मारहाणीसह माहेरून पैसे आणण्याची मागणी. पतीवर गुन्हा दाखल. उल्हासनगरमध्ये एका घरात सिलेंडरचा स्फोट. आगीत कोणतीही जीवितहानी नाही, मात्र घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान. पोषण आहारातील मिल्कीबार चॉकलेट्समध्ये किडे. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील हा प्रकार. तर मिल्कीबार चॉकलेट्स किडलेली आढळल्याने खळबळ. साताऱ्याच्या माण तालुक्यातील लोधवडे गावाजवळ कारची दुचाकीला धडक. कारच्या धडकेत 2 युवकांचा जागीच मृत्यू. जालन्यातील खरपुडी शिवारात बिबट्याचा वावर. बिबट्याच्या मुक्त संचाराचा व्हिडिओ समोर. हा बिबट्या नसून रानमांजर असल्याचा वन विभागाचा दावा. गोवा नाईट क्लब आग प्रकरण. फरार लुथरा बंधूंना थायलंड पोलिसांनी फुकेतमधून ताब्यात घेतले. लथुरा बंधूंना भारतात प्रत्यार्पित करण्याची भारत सरकारची मागणी. कळंब तालुक्यातील अंतरगाव परिसरात टिपर आणि दुचाकीत अपघात. भरधाव टिपरने दुचाकीला चिरडल्याने एकाचा जागीच मृत्यू, तर 1 जण गंभीर जखमी. अमरावतीत 27 ग्रॅम MT जप्त. कांतानगर मार्गावर गुन्हे शाखेची कारवाई. 3 आरोपींना अटक. नागपुरात एका बसवर अज्ञाताकडून हल्ला. हलबा एकता जिंदाबाद असं पत्र फेकल्याची माहिती. हलबा समाजाकडून हल्ला झाल्याचा संशय व्यक्त. छत्रपती संभाजीनगरात नायलॉन मांजावर बसणार छाप. नायलॉन मांजा विकणाऱ्यांवर आणि खरेदी करणाऱ्यांवर पोलिसांकडून मिशन नायलॉन मांजा कारवाई.
अहिल्यानगरच्या समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या कर्जदारांची कोट्यवधीची जमीन हडपल्याचा प्रकार. या प्रकरणी पतसंस्थेच्या 2 संचालकांसह 7 जणांवर गुन्हा दाखल. पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटल तोडफोड प्रकरणी तोडफोड करणाऱ्या 7 जणांवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये MI मोबाईल कंपनीच्या बनावट ॲक्सेसरीज उत्पादनाचा पर्दाफाश. कारवाईत 13 लाखांचा माल जप्त. अहिल्यानगरमधील तोफखाना पोलीस ठाण्यातील 2 कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला. नगर कल्याण रोडवरील पुलावर ही घटना घडली आहे. हल्ला झालेल्या कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परभणीत सोयाबीन आणि वाहन चोरी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद. चोरी केलेली वाहनं पोलिसांनी ताब्यात घेतली. या कारवाईत आरोपींवरील विविध ठिकाणच्या एकूण 8 गुन्ह्यांची उकल झाली आहे. कोल्हापुरात हुपरीत किरकोळ कारणावरून हाणामारीत 4 जण जखमी. हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. वर्षभरात बीड जिल्ह्यातील 377 पैकी 132 गुन्ह्यांची नोंद. CCTV कॅमेऱ्यांमुळे गुन्ह्यांची उकल. सोलापुरात पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या व्यक्तीला अटक. पोलिसांनी छापा टाकत तरुणाला अटक केल्या. आरोपींकडून पिस्तूलसह दुचाकी जप्त. सोलापुरातील प्रसिद्ध डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणी वळसंकर कुटुंबासह 7 जणांचे CDR तपासले जाणार. शिरीष वळसंकर यांनी 18 एप्रिल रोजी केली होती आत्महत्या. सांगलीत लग्नाच्या कारणावरून 2 कुटुंबात तुंबळ हाणामारी. जगदाळे आणि कोळी कुटुंबात दगड आणि लाथाबुक्क्यांनी हाणामारीत 6 जण जखमी. 11 जणांवर गुन्हे दाखल. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रचलेल्या सागरा प्राण तळमळल्या काव्याला आज 116 वर्ष पूर्ण. अंदमान निकोबारमधील श्री विजयापुरम येथे भव्य राष्ट्रभक्ती समारंभाचं आयोजन. अंदमान निकोबारमध्ये आयोजित कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार. कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भव्य प्रतिमेचं उद्घाटन होणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.